नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत कारवारमध्ये रॉक गार्डन तुम्हाला दाखवत आहे। रॉक गार्डनचा परिसर हे गार्डन आहे, रॉक गार्डन म्हणून। पहा कलाकृती, हा एंट्रन्स आहे। रॉक गार्डन मस्त बनवलेला आहे, पूर्ण दगडाचा आहे। दगडामध्ये हेच हे केलेलं आहे कलाकृती। मस्त अशी कलाकृती आहे। हे पहा, मस्त असं काय बनवलेलं आहे। आपलं दगडात, पूर्ण दगडामध्ये बनवलेलं आहे रॉक गार्डन। ह्या बाटल्या आहेत, बाटल्या चिटकवलेल्या आहेत दगडांमध्ये। हे दिसतात ना, ह्या बाटल्या चिटकवल्या आहेत। पाठीमागची जी बाटलीची पोर्शन असतो ना, तो चिटकवलेला आहे। आपली फॅमिली आहे, मुलगा मुलगी आणि मिसेस। हे बघा दगडामध्ये कसं बनवलेलं आहे, मस्त अशी कला केलेली आहे दगडामध्ये। ये पूरा पत्थर का है, पत्थर की मूर्तियाँ बनाई है भाई। ये देख लो, पत्थर की मूर्ति बनाई, बहुत तगड़ा ये मतलब लगा मेरे को, मस्त वाटलं। दगडामध्ये बनवलेलं आहे, जबरदस्त अशी कलाकृती केली, जबरदस्त। पहा कलाकृती, जबरदस्त कलाकृती केलेली आहे। आणि ही एक जबरदस्त कलाकृती आहे दगडामध्ये। हे पहा दगडामध्ये तोडून तोडून कसं म्हणजे एक माणसाची कृती बनवलेली आहे, माणसाच्या आकाराचं बनवलेलं आहे। हे पहा, जबरदस्त कलाकार आहेत आपल्या इंडियामध्ये, असं नाही की कलाकार नाहीत। बघा दगडावर कलाकृती केलेली आहे, जबरदस्त। तळ बनवलेलं आहे, तळ बनवलंय। ही एक आहे कलाकृती, दगडामध्ये लिहायचं आहे। पूर्ण दगडामधल्या कलाकृती आहेत बरं का। हा ब्रिज बनवला, एक छोटासा एक ब्रिज बनवलाय आणि हा इथून एक एंट्रन्स आहे। हे पहा, मस्त कलाकृती बनवलेली आहे। आणि तुम्ही पण का सांगा, कलाकृती कशी काय वाटली तुम्हाला, दगडामधली सर्व कलाकृती कशी काय वाटली ती कमेंट बॉक्समध्ये। हे पहा, गोव्यामधल्या पोशाख दाखवलेला आहे। गोव्यामधल्या बऱ्याच वस्तू तुम्हाला दाखवायच्या आहेत मित्रांनो। तुम्ही असंच आपल्याला प्रोत्साहन द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। भरपूर व्हिडिओ अजून दाखवायचे तुम्हाला। हे पहा, काम करताना एक व्यक्ती दिसत आहे, काम करताना त्याची कलाकृती आहे। इथे घर आहे, एक छोटंसं घर आहे आणि त्यांचा
हे दिसतंय मूर्त्या बनवलेल्या आहेत. मस्त मूर्त्या आहेत. हा ते बसलेला आहे व्यक्ती, तो पण काहीतरी काम करत आहे असं दाखवलेलं आहे. हा कुत्रा दाखवलेला आहे. कुत्रा एक काम करताना, लेडीज काम करताना लोक दाखवले आहेत. हे पहा, फावडा घेऊन काम करताना एक मानव आहे, मनुष्य आहे. पहिल्या काळातील पोशाख दाखवला आहे त्यांनी बरं का. पहिल्या काळातील पोशाख दाखवला आहे. पहिली लोक अशी पोशाख घालून राहायची ते दाखवलं आहे. पहिल्या काळातील नृत्य वगैरे व्हायचं ना, त्याचा त्यांनी दिखावा दाखवला आहे. त्यांचा काय प्रोग्राम असेल ना, तो करत आहेत ते दाखवलेलं आहे या माध्यमातून. इथं पहा कोंबडा दाखवला. कोंबडा कापायचा का कोंबडा? पहा बघा कोंबडा आहे. हे कोंबड्याला खसकू आपण. इथे एक कोंबडा आहे. कुठला कोंबडा कापायचा सांगा. आणि हे पुरातन काळातलं घर दाखवलेलं, बैल दाखवलेला आहे. हा एक बैल, त्याच्यामध्ये माणूस हे बैल जोडी घेऊन चाललेला आहे असं दाखवलेलं आहे. जबरदस्त कलाकृती आहे बाबा. घेऊन चाललाय. रश्याच नाहीत फक्त, नाहीतर ते घेऊन चाललेलं आहे. रश्या काढल्या असतील, खराब झाल्या असतील ना रश्या पावसामुळे वगैरे. हे आजी काहीतरी घेऊन चाललेले आहेत. उराक घेऊन चालले का काय पहा आता. हा व्यक्ती म्हैशीला, हे पहा म्हैशीचं दावं धरलेलं आहे. पण ती दावं नाही आता, दावं नाही. दावं ते पावसामुळं खराब होऊन गेला असेल. ही म्हैस दाखवलेली आहे बघा. ओ हाली ओ ओ ओ ओ ओ हाली. कसं काय हे बघा. इकडे त्याचं पिल्लू दाखवलं आहे. रेडकू इकडं आहे. रेडकू आहे. इकडे शान गोळा करत आहे एक लेडीज, ते दाखवलेलं आहे. इकडं माणूस म्हणतोय की म्हैस उधाळणार आहे. इकडे ताणून धरली. हे म्हणतोय उधाळणार आहे, म्हैस उधाळणार आहे. इकडं लोकांचा नृत्यांगण कार्यक्रम चालू आहे. नाच गाणं चालू आहे. ढोल वाजवून चांगलाच कार्यक्रम चालू आहे. मस्तपैकी कार्यक्रम चालू आहे इकडं. या तुम्ही पण नाचा, येता का? हे पुरातन काळातलं घर बरं का. आणि प्लेट घेऊन मावशी चाललेल्या आहेत कुठेतरी. दोह्या वगैरे प्लेट घेऊन चालले आहेत बघा. पहिली माणसं उघडी राहत होती पण मनानं साफ होती बरं का. माझं काय चुकत असले तर सांगा. त्यांचं जे मन होतं ना, भरपूर साफ होतं. आत्ताची माणसं माणुसकी राहिली नाही बरं का. इकडं मावशी दूध घेऊन चाललेले आहेत. दुधाची किटली डोक्यावर बघा. दूध घेऊन नाद भरी काम आहे का नाही. हे बघा, पावसासाठी खोळपं बनवत होती पहिली. पोत्याचं खोळपं घालून कसं काय नादात काम चालू आहे. नाद भरी काम आहे का नाही. पुढं कुत्रं आहेच बघा. पुढं कुत्रं. कसं काय आहे. पहिली लोक गरीब होती पण त्यांचं मन आहे ना भरपूर मोठं होतं बरं का. आत्ताच्या लोकांचं भरपूर श्रीमंती आहे पण मन आहे का नाही, अजिबात मोठं नाही. अजिबात मोठं नाही. पहिलं माणसांपाशी काय नव्हतं पण जेवल्याशिवाय जाऊन देत नव्हती बघा. ह्याच्यातून निदर्शनात येतं ना लोकांची काय म्हणजे हे आहे ती,
किंमत आहे ती बघा. हे देखलो, हे पहा पानाला काहीतरी लावते पान खाण्यासाठी, पान खाण्यासाठी पान लावते वाटते. हे पहा काहीतरी हे मिरच्या कुटायचा ओव्हन. मिरच्या इथं पहिले मिरच्या वगैरे कुटायची ना, ते पहिल्या काळातली सिस्टम. आता काय मिक्सर आले आणि त्याला चव ना देऊ. अहो पहिलं ते होनातलं किती भारी लागायचं. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं काय लागत होनातलं. ज्यांनी होनातलं खाल्लं असेल ना त्यांना त्याचं माहीत आहे खरडा कसा लागतो होनातला. बघा हे होन आहे, होनातलं सगळं ते पहिलं बनवायची, मस्त लागायचं हो. आता काय त्याच्या यायला ते ह्यातलं मिक्सरमधलं किती पण काय पण बारीक करा, चव लागत नाही. आता हे पाण्यात भेटणार आपला नृत्य संगीत चाललेलं आहे. नृत्य संगीत कला, ह्यांची कला. हे पहा स्टॅच्यू बनवलेले आहेत, सगळे दगडामध्ये आहे हो. जबरदस्त कलाकृती आहे. कांतारा पिक्चर पाहिला असेल तुम्ही, कांतारा तसंच हे वाटतंय बरं का. कर्नाटक, आंध्रा त्या साईडचं एकसारखंच नृत्य असतं बरं का, आणि एकसारखं सर्व असतं मला जरा दिसतं. हे पहा कांतारासारखा पोशाख वाटतोय ना. हे नृत्यकला वगैरे आहे. हे पहा कशा काय कलाकृती वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं का. जबरदस्त अशी कलाकृती आहे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम. बघा बापाच्या खांद्यावर बसलाय मुलगा, किती खुश आहे. बापाच्या खांद्यावर असं बसलं की त्याला विमानात बसल्यापेक्षा पण मोठं वाटणार. बघा कलाकृती जबरदस्त. बघा गाढवावर बसली एक मुलगी, गाढवावर वजन पण आहे आणि मुलगी एक बसलेली आहे. आणि त्यांचे ह्या मुलांचे आईवडील दिसतात पुढं, मुलांचे आईवडील आहेत. बाण धरून नेम धरला आहे, बाण लावून नेम धरला आहे बरं का. आणि काहीतरी मारण्याच्या बेतमध्ये आहे. पहिले जंगलातलं काहीतरी मारून उदरनिर्वाह करत होते. एक मानव आहे मागं पाठीमागं, आणि ही कलाकृती आहे. काहीतरी मारण्याच्या तयारीत आहे, प्रोग्राम बनवत आहे, मटणाचा प्रोग्राम बनवत आहे असं दिसत आहे. बघा कसा कार्यक्रम आहे. जबरदस्त. पहिल्या काळातील पोशाख आणि म्हातारी टणटणीत आहे. पहिल्या काळातील कलाकृती सर्व आहे बरं का. जबरदस्त कलाकृती वाटली. पोशाख, कलाकृती आणि हे जुनं पुराणं घर. हे बघा आड आहे, आडामधनं पाणी एक लेडीज काढते, एक मावशी आडामधून पाणी काढतात आणि इकडे दादा घेऊन जातात. प्याला पाणी नको का. हे बघा पाणी प्याला घेऊन चाललेत. हे बघ काहीतरी बनवलंय, दगड ठेवलाय. हा काहीतरी आहे, काहीतरी बनवलंय पण ओळखू शकत नाही आपण. कोणी ओळखलं असेल तर सांगा काय आहे. इकडं काम चाललंय बाबा, काम चाललंय. इकडं बडवाबडवीचं काम चाललंय. साळ बडवायची चालली बघा. इकडं साळ बडवण्यात चालली आहे, साळ बडवायची चालली आहे. इकडं लगेच वाढवून घ्यायचं काम चालू आहे. वाढवून घ्यायचं, लगेच साळ तयार, तांदूळ तयारच. इकडं जळण घेऊन चाललेले आहेत मावशी, जळण घेऊन चाललेले आहेत. कारण की
संध्याकाळचं जेवण बनवायचं म्हटलं तर चुलीवरच पहिली बनवायची. आता निघालं गॅस, आत्ता निघालं गॅस. पहिलं चुलीवरच सगळा कार्यक्रम चालायचा. जळण वगैरे दिवसभर कामं करून मग येताना जळण पण घेऊन यायचं घरी. ही सिस्टम होती पहिली. आणि हे पहा डान्स चालूच आहे इकडं, नृत्यांगण चालूच. काठीवर पहिले काठीवर डान्स असायचा, काठीवर नाचायची. तो कार्यक्रम चालू आहे. आपण पण नादिष्ट आहे, डान्ससाठी नादिष्ट आहे, तुम्हाला माहीतच आहे. कलाकृती जबरदस्त अशी आहे. ढोलकी वाजवतच आहे काका. बघा हे पहिलं बैलगाडीचं चाक बघा केवढं मोठं आहे. बघा बैलगाडीचं चाक. आणि ह्या मावशी लहान बाळाला घेऊन चाललेल्या आहेत. अशी कलाकृती दिसत आहे. इकडे दळण दळतात मावशी. मावशी येऊ का दळण दळाय? थोडीशी मदत करू लागतो तुम्हाला पण. अरे खोटा कुठे गेला खोटा? मावशी खोटा, अहो खोटा कुठे गेला? इकडे जेम्मा चालूच आहे. इकडे जेम्मा मस्तपैकी छानपैकी चालू आहे. बघा कसा कार्यक्रम आहे. कलाकृती म्हणजे कलाकृती आहे. पहिलं जबरदस्त कलाकृती होत्या. मावशी हे कलाकृती पाहत आहेत. कलाकृती पाहत आहेत. चटणी कुटायचं चाललंय बघा इकडं. सगळीकडे आपापली कामं चालू आहेत. काम थांबत नाही हो. पहिल्या लोकांचं काम थांबत नव्हतं. आत्ताच्या बायकासनी नुसतं स्वयंपाक आणि धुणं धुतलं तर अगं बाया मी किती काम केलं. आता हे बघा किती कार्यक्रम करत होते मोठे मोठे. चटणी बी कुटायचं, दळण बी दळायचं. घरातच दळण दळत होती. अहो घरातच दळण दळत होती. पहिल्या का चक्क्या होत्या का काय होतं सांगा? हे पहा बोटीमध्ये बसलेला आहे मनुष्य. बोटीमध्ये बसून आहे ना हे बोट चालवत आहे. कलाकृती दगडामध्ये कलाकृती. कुठे पूर्ण व्हिडिओ पहा सर्वांनी. पूर्ण व्हिडिओ पहा आणि कलाकृती कशी काय वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सर्वांनी बरं का. एवढ्या मेहनतीने व्हिडिओ मी बनवलेला आहे तर त्याचं काहीतरी निष्फळ झालं पाहिजे. ह्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण करून दाखवला आहे. चला आता मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं काय व्हिडिओ आहे. सर्व व्हिडिओ कसा काय आहे ते सांगा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चला ओके बाय बाय सर्वांना. बाय बाय.